येस. येस, गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग. थँक यू फॉर जॉईनिंग इन टाईम. सो सगळ्यांचं वेलकम आहे युथ मनी मास्टरी सेशनमध्ये, मास्टर क्लासमध्ये. सो आतापर्यंत आपण 2 मॉड्यूल शिकलेलो आहेत. सो पहिल्या मॉड्यूलमध्ये आपण मनीबद्दल शिकलेलो आहे. मनी इंट्रोडक्शन आपण घेतलेलं आहे. देन सेकंड मॉड्यूलमध्ये ॲसेट अँड लायबिलिटीज काय असतात ते आपण शिकलेलो आहेत. येस. आणि आता जे थर्ड मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये आपण बँकिंग बेसिस काय असतात ते शिकणार आहोत. येस. सो मागच्या सेशनमध्ये आपण जे शिकलेले आहेत ऑलरेडी त्याचे व्हिडिओज मी यूट्यूबवर टाकलेले आहेत. कोणी कोणी गो थ्रू केलेले आहेत ते जर मिस झालं असेल तर त्याच्या थ्रू आपण गो थ्रू करायचे आहेत. आणि जे पण आपल्याला त्याच्यात जे चांगले पॉईंट्स वाटत आहे ते आपल्याला नोट्स काढायचे त्याचे आणि ते रिमाइंड ठेवायचे आपल्या लाईफमध्ये की आपण पर्टिक्युलरली ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, राईट, त्यानुसार आपण ते कसं करू शकतो. बजेटिंग आपण मागच्या सेशनमध्ये शिकलो होतो, राईट. येस. सो कोणी त्याची समरी एक्सप्लेन करेल व्हॉट वी लर्न लास्ट सेशन? येस, मृणाली. येस सर. येस. ऑडिबल सर. येस. सर, लास्ट सेशन मध्ये आपण सेव्हिंग बद्दल शिकलो होतो, ज्याला आपण बचत पण म्हणतो. आणि ती बचत आपण इन्कम जे राहतो त्यामधलं आपण जे आपल्या सेव्हिंग म्हणजे फ्युचर नीड साठी जे आपण सेव्ह करतो त्याला बचत म्हणतो, म्हणजे सेव्हिंग म्हणतो. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये इम्पॉर्टन्स बघितले होते जे अनएक्सपेक्टेड सिच्युएशन्स मध्ये खूप हेल्प होतो सेव्हिंग, लाईक फॉर मेडिकल पर्पज, फॉर एमर्जन्सी, फॉर एज्युकेशन पर्पज, बिझनेस लॉस मध्ये होतो या फायनान्शियल सिक्युरिटी मध्ये. या असे पुष्कळशे स्टेजेस आहे त्यामध्ये आपण ही सेव्हिंग फ्युचर पर्पज साठी युजफुल राहते. त्यामध्ये आपण गुड हॅबिट्स वगैरे बघितलं होतं आणि ज्यामध्ये आपण बघितलं होतं की हाऊ टू स्पेंड मनी बिफोर सेव्हिंग, मतलब स्पेंडिंग करण्या अगोदर आपण त्या मनीला कसं सेव्ह करू शकतो. त्यानंतर आपण मनीला कसं ट्रॅक करू शकतो आणि ऑल्सो आपण मनीला कसं कम्पेअर करू शकतो, लाईक हाऊ टू यूज इट अँड यूज केल्यानंतर आपल्याला किती सेव्हिंग केलं पाहिजे. आणि त्यानंतर ऑल्सो की आपण त्या मनीला किती युजफुली नीडसाठी आपण त्याला यूज करू शकतो. त्यानंतर मग आपण बघितलं होतं की स्टुडंट्स आजकालचे म्हणजे स्पेसिफिकली करंटली जे स्टुडंट्स असतात ते थोडी बहुत मिस्टेक्स करतात मनी सेव्हिंग्स मध्ये, लाईक फुल्ली डिपेंड ऑन पॅरेंट्स, मतलब पॅरेंट्स वर पूर्ण डिपेंड झाल्यानंतर त्यांची मनी वेस्ट म्हणजे फ्रेंड सर्कलमध्ये हाऊ टू शो ऑफ दॅट मनी, ते नॉट फॉर सेव्ह, मतलब स्टुडंट्स आजकालचं जे जनरेशन आहे ते सेव्हिंग म्हणजे अशा प्रकारे यूज करतात की टू शो फॉर द शो ऑफ पर्पज. आणि ऑनलाईन शॉपिंग मध्ये एडिक्शन होणे आणि ती एक्सपेन्सिव्हली क्रिएट करणे आणि ऑल्सो फॉर अनएक्सपेक्टेडली जे पण सिच्युएशन असतात त्यामध्ये ते लोक मनी चांगल्या प्रकारे यूज नाही करत. ही आजकालची जनरेशन करतात, ज्यामध्ये आपल्याला बेस्ट प्रिकॉशन्स घेतला पाहिजे. आणि त्यानंतर मग आपण प्रॅक्टिकल लर्निंग पण करतो, लाईक वी शुड लर्न हाऊ टू प्रॅक्टिकल सेव्ह अवर मनी इन आर लाईफ, लाईक मंथली एक्सपेन्सेस किती क्रिएट, म्हणजे आपल्याला मंथली एक्सपेन्सेस ठेवायला पाहिजे, त्यामध्ये आपल्याला बजेट प्लॅनिंग करायला पाहिजे आणि नंतर त्यावर आपल्याला प्रिकॉशन्स पण घेतला पाहिजे. आणि हाऊ टू सेव्ह मनी, त्यामध्ये आपल्याला कसं मनी सेव्ह करायचं ते पण करायला पाहिजे. आणि ऍट द कन्क्लुजन मला हेच म्हणायचं आहे की इफ यू रिअली वॉन्ट युअर गुड वेल्थ, then you should know how to respect it. No matter how much rich you are in your financial crisis, unless and until you do not manage it properly. जर सिंपल भाषेमध्ये जर म्हणायला गेलं तर रिस्पेक्टिंग मनी मीन्स मॅनेजिंग इट वाईजली. Financial success depends not only on how much you earn, but also on uh, also on how well you control it and save it for your future purposes. Thank you. येस. येस. ग्रेट ग्रेट मृणाली. सो कॉंग्रॅच्युलेशन की तुम्ही मागचा जो सेशन होता तो चांगल्या प्रकारे रीड केला, त्याच्यावर चांगले नोट्स काढले. तर सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा मोर पॉवर टू यू मृणाली. येस. जर Thank आपल्याला you. प्रत्येक गोष्टीवर ऍक्शन घ्यायच्या आहेत, आपण त्याच्यामध्ये बजेटिंग रूल्स पण शिकलो होतो. 50-30-20 रूल्स, राईट. त्याच्यानंतर आपण 80-20 रूल शिकलो होतो. त्या रूलमध्ये आपण कसं फिट बसू शकतो, ते रूल कसं आपण फॉलो करू शकतो, त्या गोष्टीवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि प्रत्येकाने पिगी बँक चालू केलेली आहे. पिगी बँकमध्ये रोज पैसे टाकतायत. येस, हो सर. निशांत. हो हो. ओके. येस, नंदिनी. पिगी बँक क्रिएट केलेली आहे.
हो सर, केली आहे. ओके, रोज आपल्याला त्याच्यामध्ये 1 रुपया तरी टाकायचा आहे आणि जे पिगी बँक स्टेटमेंट दिलेले आहेत ते पिगी बँक स्टेटमेंट आपल्याला ते टाकल्यानंतर ते रिपीट करायचे आहेत. सगळेजण ग्रॅटिट्यूड करतायत. हो हो सर. सर. हो येस, सर. ग्रॅटिट्यूड पण आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर सगळेजण डेली टास्क लिहित आहेत. आपल्याला उद्या काय दिवसभरात काय काम करायचे आहेत ते सगळेजण लिहित आहेत. हो येस, सर. दिस आपण ज्या गोष्टी करतोय ना त्या दॅट इज कॉल्ड एज रिच हॅबिट. ते एक रिच माइंडसेटच्या सवयी आहेत, जेणेकरून आपल्याला लक्षात राहील की आपल्याला येणाऱ्या दिवसात म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत काय नाही. कारण ते आपल्या जेव्हा आपण लिहितो ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट राहतं आणि जेव्हा आपण त्या गोष्टी रीड करतो तेव्हा आपल्याला समजतं की बेसिकली ही गोष्ट मला करायची होती पण ती राहून गेली. तर प्रायोरिटी वाईज आपण त्याला कॅटेगरीज करायचं आहे की मला कोणत्या टास्कला इम्पॉर्टन्स द्यायचं आहे, राईट. तुम्हाला जर कॉलेजमध्ये जायचं असेल, एखादा सेशन चांगला असेल किंवा एखादं सब्जेक्टमध्ये तुम्हाला काही तरी चांगलं शिकायला भेटते तर तिथं तुम्ही इंटरेस्ट म्हणजे तिथं तुम्ही लिहू शकतात की मला हा सब्जेक्ट आवडलेला आहे, इथं मी काहीतरी म्हणजे या गोष्टीतून नॉलेज घेऊ शकतो. कोणत्या तरी टीचरनी या गोष्टी ॲक्टिव्हिटी सांगितल्या तर त्या मला कम्प्लीट करायच्या आहे किंवा होमवर्क असेल किंवा नवीन काही स्किल असेल जी आपल्याला डेव्हलप करायची आहे, राईट. सो आपण आजचं जे सेशन घेणार आहोत ते बँकिंग बेसिसवर आहे. सो लेट मी शेअर माय स्क्रीन. येस, सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे. येस. हो सर. ओके ओके, ग्रेट. सो आजचा जो मॉड्यूल आहे मॉड्यूल 3, आपण बँकिंग बेसिस याच्यावर घेणार आहोत. बँकिंग हा आपल्या जीवनातला एक घटक आहे. म्हणजे बँकिंग बँकिंग म्हणजे काय की बेसिकली आपण पैसे जे आहेत आपले ते आपण बँकमध्ये ठेवतो. पहिले काय असायचं की संस्था असायच्या बँकिंगच्या पहिले. बँकिंग हा कन्सेप्ट थोड्या दिवसांनी म्हणजे काही वर्षांनी म्हणजे जेव्हा आपल्याला फ्रीडम भेटलं त्याच्यानंतर हा कन्सेप्ट आला की बँकिंग सिस्टीम असावी जेणेकरून तिथे लोक आपला पैसा ठेवतील, त्या पैशावर काही ना काही त्यांना इंटरेस्ट दिला जाईल किंवा ते सेव्हिंग करतील. सेव्हिंगची हॅबिट लोकांना लागायला पाहिजे, त्यासाठी ही बँकिंग सिस्टीम गव्हर्नमेंटनी आणलेली आहे. तर आपल्या याच्यात आता आपण पाहू शकतो की बेसिकली टेक्नॉलॉजी जेव्हा वाढलेल्या आहेत आणि बँकिंग सिस्टीम प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला दिसते. म्हणजे आता बँकचं नाव घ्यायला गेलं तर ICICI बँक आहे, SBI बँक आहे, राईट. त्याच्यानंतर कोटॅक बँक आहे, त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे. तर भरपूर सारे अशा बँकिंग सिस्टीम आपल्याला दिसायला भेटतात, जे की आपण तिथे आपलं अकाउंट ओपन करतो, तिथे आपले पैसे ठेवतो, तिथे आपल्याला इंटरेस्ट वगैरे भेटते. त्या समोर गोष्टी आपण घेणारच आहोत. तर बेसिकली आपण जेव्हा बँकिंग विषयी बोलतो तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे की बँक कशा प्रकारे वर्क करते, राईट. बँक आपल्याला कोणकोणत्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करते. तर याच्यामध्ये सध्या इलिजिबिलिटी जी राहते ॲज अ मायनॉरिटी म्हणून तुम्ही तुमचं बँक अकाउंट पण ओपन करू शकतात जर तुम्ही 18+ इयर नसाल तर. पण त्याला गार्डियन जे ठेवावं लागते ते तुमचे पॅरेंट्स असतात, राईट. जेणेकरून तिथे लोक बचत करतात. काहीतरी बचत गट म्हणून पण संस्था असतात, तिथे आपण आपले पैसे ठेवतो. सो राईट, सो लेट स्टार्ट विथ अवर मॉड्यूल 3 बँकिंग बेसिक्स. सो बेसिकली इंट्रोडक्शन टू बँक. So, banks play an important role in our financial life. Understanding banking helps students manage money safely, save effectively, and use digital payment wisely. म्हणजे जसं मी स्टार्टिंगला सांगितलं की जो बँक सिस्टीम आहे ती कशासाठी डेव्हलप झालेली आहे की लोकांना सेव्हिंगची हॅबिट लागायला पाहिजे. म्हणजे काहीतरी पैसा ते बँकेमध्ये आणून ठेवतील जेणेकरून त्याच्यावर बँक त्यांना इंटरेस्ट देईल किंवा त्यांना काहीतरी फॅसिलिटी प्रोव्हाइड करेल जेणेकरून त्यांना त्यांचा पैसा सेव्ह होईल आणि तो त्यांच्या फ्युचरसाठी यूज असेल. तर मेन पर्पज बँकिंगचा स्टार्टिंगला जेव्हा बँक क्रिएट झाली होती त्या टायमाला त्यांचा तो मोठी होता, राईट. पण आता बँकिंग सेक्टर जे आहेत ते वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला दिसायला भेटते सध्याच्या स्थितीमध्ये, राईट. सो सो व्हॉट इज बँक? बेसिकली बँक इज अ फायनान्शियल इन्स्टिट्यूट. म्हणजे आपण त्याला एक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणतो, कारण की फायनान्शियल इन्स्टिट्यूशन याच्यासाठी म्हणतो की ते फायनान्स विषयी आपल्याला ज्या गोष्टी आहेत ते फायनान्शियल गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड करतात, राईट. त्याच्यामध्ये कीप युअर मनी सेफ, आपले मनी सेफ करण्यासाठी यूज होते.
ॲक्च्युली 100% मनी सेफ नसतो, राईट. अराउंड 90 to 95% आपण बँकवर भरोसा करू शकतो की तिथं आपले पैसे सेफ आहेत. किंवा तुम्ही जर एखादा पंजाब बँकचं जर एक्झाम्पल घेतलं तर तिथे काय व्हायचं की ऑलरेडी आय थिंक एक 4-5 वर्ष पहिले पंजाब बँकमध्ये एक मोठा फ्रॉड झाला होता आणि तिथे लोकांचे पैसे थांबले होते. म्हणजे लोकांचे स्वतः पैसे त्यांना काढण्यासाठी त्यांना लाईनीत उभे राहावं लागत होतं. म्हणजे त्यांना त्यांचे पैसे निघत नव्हते. गव्हर्नमेंटने त्यांच्या रिस्ट्रिक्शन आणलं होतं की तुम्ही 1,000-2,000 रुपयाच्या वरती काढू शकत नाही, कारण की त्या बँकेमध्ये फ्रॉड झाला होता. तर बँकमध्ये 100% पैसा सेव्ह नसतो, राईट. आपलं एक 90% आपण ॲज अ सेफ्टीनेस बँकमध्ये ठेवू शकतो. नंतर अलाव डिपॉझिट अँड विड्रॉल्स. आणि सध्या आपण पाहतो की विड्रॉल पण थोडं लिमिट असते जेव्हा तुम्ही एटीएम मध्ये जातात बँक पैसे काढायला, राईट. जेव्हा एटीएम मध्ये गेलात तर तुम्हाला 40,000 एका दिवसाची लिमिट असते. तुम्ही 40,000च्या वरती विड्रॉ करू शकत नाही. तर गव्हर्नमेंट जे आहेत आणि बँक जे आहेत ते आरबीआय मॅनेज करते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तुम्ही जर नोट पाहिली असेल, किती जण नोट ऑब्झर्व करतात? 500 रुपयाची नोट, 100 रुपयाची नोट, तिथे लिहिलेलं असते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँकचा शिक्का तुम्हाला त्या नोटेवर प्रिंट झालेलं दिसते, राईट. सो जे बँकिंग इन्स्टिट्यूशनल आहे त्यांना मॅनेज कोण करते? आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, राईट. सो बँक आपल्याला कोणकोणत्या फॅसिलिटी अवेलेबल करून देते? अलाव डिपॉझिट अँड विड्रॉल, प्रोव्हाइड लोन्स. आता प्रत्येक बँक आपल्याला प्रत्येक गोष्टीवर लोन देते, राईट. पहिले होम लोन होतं, पण आता पर्सनल लोन आहे. त्याच्यानंतर कार लोन आहे आणि त्याच्यानंतर एज्युकेशनल लोन आहे. तर या ज्या पर्टिक्युलर गोष्टी आहेत, लोन्स बँक्स आपल्याला प्रोव्हाइड करते. ऑफर्स डिजिटल पेमेंट सर्व्हिस. आता प्रत्येक बँकचं ॲप आपल्याला दिसते, राईट. तुम्ही जर बँकमध्ये गेलात अकाउंट ओपनिंगला, तेव्हा तिथे आपल्याला रिकमेंडेड करतात की तुम्हाला जर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर बँकेमध्ये पुन्हा म्हणजे प्रत्येक वेळेस बँकेमध्ये येण्याची गरज नाहीये. तुम्ही मोबाईल बँकिंग थ्रू पण तुमचं पेमेंट करू शकतात, राईट. जर पेमेंट ट्रान्झॅक्शन जर जास्त असेल, 5 लाख 10 lakhs, तर त्याच्यामध्ये पण लिमिट असतात की तुम्ही कितीपर्यंत तुमचं दिवसाचं ट्रान्झॅक्शन करू शकतात. 2 लाखाच्या वरती जर तुमची अमाऊंट असेल ट्रान्झॅक्शनची तर त्याच्यावर तुम्हाला काहीतरी चार्जेस लागते. चार्जेस मिनिमम असतात, पण इट विल बी चार्जेबल. म्हणजे बँक काय करते, तुम्हाला जर 2 लाखाच्या वरती जर अमाऊंट असेल तर त्याचं चार्ज तुम्हाला द्यावं लागते. काही काही बँकेमध्ये ॲज अ फ्री ऑफ कॉस्ट आहे. जसं 3 मोड आहेत, एनईएफटी, राईट. ट्रान्झॅक्शन मोड जे आहेत, जेव्हा आपण पाहिलं तर एनईएफटी असते, त्याच्यानंतर IMPS असतो, राईट. त्या IMPS मध्ये तुमचं क्विकली पैसे ट्रान्सफर होतात. पण जेव्हा एनईएफटी वगैरे असते त्याला 24 आवर्स किंवा 1 आवर्समध्ये होतात. त्याच्या पहिले तुम्हाला एखाद्याला जर पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर तुम्हाला ॲज अ बेनिफिशियरी म्हणून त्याला तुमच्या ॲपमध्ये किंवा मोबाईलचं जे ॲप असेल किंवा बँकिंग जे ॲप असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले त्याला ॲज अ बेनिफिशियरी म्हणून ॲड करावं लागते. तर बँक काय करते, जेव्हा तुम्ही ॲज अ बेनिफिशियरी म्हणून त्या समोरच्या पर्सनला ज्यांना तुम्हाला पैसे पाठवायचे त्यांचं बँक अकाउंट जेव्हा तुम्ही आपल्या बेनिफिशियरी म्हणून ॲड करतात, तेव्हा बँक त्याला व्हेरीफाय करते की खरंच ते अकाउंट जे आहेत ते अवेलेबल आहेत की नाही. म्हणून त्याच्यासाठी ते 24 आवर्स तुम्हाला वेट करायला लावतात. जर अमाऊंट जास्त असेल तर, जर 2 लाखाच्या वरती अमाऊंट असेल तर डेफिनेटली तुम्हाला 24 आवर्स नंतरच, जेव्हा बेनिफिशियरी अप्रूव्ह होईल, बेनिफिशियरी अप्रूव्ह झाल्यानंतरच 24 आवर्स नंतर तुम्ही त्याला पेमेंट करू शकता. जर त्याच्यापेक्षा जर कमी अमाऊंट असेल, 50-20,000 असेल, 1 लाख पर्यंत असेल, तर तुम्ही डायरेक्टली बेनिफिशियरी ऍड केल्या केल्या तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकतात. जसं एक्झाम्पल आहे बँकचे, जसं ऑलरेडी आपण म्हटलेलं स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, राईट. प्रत्येक जो आहे रेपो रेट जो असतो, तो आरबीआय ठरवतो. त्यानुसार बँकला ते वर्कआउट करावं लागतो. आरबीआयचे जे रूल्स रेग्युलेशन आहेत प्रत्येक बँकला फॉलो करावेच लागतात, राईट. कारण की तेव्हा तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये पण पाहिलं असेल की आरबीआयची ॲड येते. तुम्हाला KL राहुल जे क्रिकेटर आहे ते त्याची ॲड करतात. त्याच्यामध्ये लिहिलं असतं की OTP शेअर करू नका, राईट. कोणीही तुम्हाला बँकिंग सिस्टीमकडून कोणीही फोन करत नाहीत OTP देण्यासाठी किंवा बँक अकाउंट ओपन करण्यासाठी, राईट.
तर त्या गोष्टी असतात त्या ॲज अ पार्ट ऑफ सिक्युरिटी आपण समोर पाहणारच आहोत. सो इथपर्यंत समजलं की बँक काय आहे आणि बँकला कोण रेग्युलेट करते. येस, हो बँकला सर. रेग्युलेट कोण करते? RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सो आपण त्याला ॲज अ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणून पण संबोधित करतो बँकला, राईट. येस. टाइप्स ऑफ बँक अकाउंट्स कोणकोणते आहेत? तर सेव्हिंग अकाउंट एक आहे. त्याच्यानंतर सॅलरी अकाउंट आहे. त्याच्यानंतर करंट अकाउंट आहे. हे वेगवेगळे अकाउंट टाईप जे आहेत ते कोण कोण यूज करू शकते ते आपण याच्यात पाहणार आहोत. सेव्हिंग अकाउंट जे आहेत ते नॉर्मल कोणीही ओपन करू शकते फॉर सेव्हिंग मनी. त्याच्यामध्ये आपण अर्न इंटरेस्ट करू शकतो, कारण की आता बँकिंग सिस्टीममध्ये एक नवीन रूल आलेला आहे. जेव्हा तुम्ही सेव्हिंग अकाउंटला जेव्हा मनी ठेवतात, राईट, त्याच्यावर बँक तुम्हाला काही ना काही आता इंटरेस्ट देते. इंटरेस्ट देण्यानंतर तो जो इंटरेस्ट अमाऊंट आहे तो पर्टिक्युलरली ॲज अ ITR मध्ये कन्वर्ट केला जातो, म्हणजे त्याच्यावर टॅक्स लागतो. सध्या तुम्ही पाहिलं असेल की तुमच्याकडे जर बँक अकाउंटमध्ये जर 2-3 लाख रुपये असतील तर त्याच्यावर प्रत्येक दिवसाला तुम्हाला इंटरेस्ट भेटायला चालू होते, राईट. इंटरेस्ट कमी असतो पण ॲज अ तो ITR मध्ये इन्क्लूड असतो, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला टॅक्स पे करावा लागतो, राईट. मोस्ट कॉमन अकाउंट फॉर स्टुडंटसाठी पण काही सेव्हिंग अकाउंट्स असतात. आय थिंक सध्या त्यांनी बंद केलेलं आहे बहुतेक, कारण की अराउंड एक 4-5 वर्ष पहिले स्टुडंटसाठीही ते सेव्हिंग अकाउंट ओपन करत होते. त्याच्यानंतर बेनिफिट्स आहे. बेनिफिट्स काय असतात की सेफ स्टोरेज आहे. ऑलरेडी मी म्हटलंय की 100% सेफ नसतात. जर बँकेमध्ये काही फ्रॉड झाला किंवा बँक जर लोन रिकव्हर करण्यात जर अयशस्वी म्हणजे फेल्युअर झाली तर डेफिनेटली बँकमध्ये क्रायसिस येऊन आपले पैसे तिथे जाऊ शकतात, राईट. नंतर इंटरेस्ट अर्निंग बेनिफिट असं आहे की इंटरेस्ट अर्निंग बँकमध्ये पैसे ठेवायला आपल्याला थोडे इंटरेस्ट भेटते. त्याच्यानंतर इझी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, कारण की आपण बेसिकली इझी ट्रान्झॅक्शन करू शकतो. कोणत्याही बँकिंग ॲप आपण डाउनलोड करून आपल्याला जर इमिजिएट कोणाला पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर ते आपण करू शकतो. दीज आर द बेनिफिट्स ऑफ सेव्हिंग अकाउंट. द नेक्स्ट टाइप ऑफ बँक अकाउंट आहे करंट अकाउंट. करंट अकाउंट मेनली यूज बाय द बिझनेस पीपल, म्हणजे जे बिझनेस करतात, ज्यांचा छोटा बिझनेस असेल किंवा मोठा बिझनेस असेल त्यांच्यासाठी करंट अकाउंट हे ओपन केल्या जाते. आणि करंट अकाउंट जे आहेत त्याच्यावर युजली इंटरेस्ट आपल्याला भेटत नाही आणि त्याला हाय ट्रान्झॅक्शन लिमिट असतात. म्हणजे ट्रान्झॅक्शन लिमिट ज्या आहेत त्या मोठ्या असतात, म्हणजे 10 लाख असेल, 20 लाख असेल, 50 लाख असेल, कारण की ते ॲज अ बिझनेस अकाउंट आहे. सेव्हिंग अकाउंटला ट्रान्झॅक्शन लिमिट कमी असतात. अराउंड ते दिवसाला 5 किंवा 10 लाख पर्यंत सेंड करू शकतात सेव्हिंग अकाउंट जर असेल तर. पण जेव्हा तुमचं करंट अकाउंट असते, करंट अकाउंटमध्ये तुम्ही ॲज अ 1 करोड पर्यंत पण ट्रान्झॅक्शन करू शकतात. या अकाउंटला आपल्याला इंटरेस्ट भेटत नाही. ओके. सो करंट अकाउंट कोण काढते? जे बिझनेस आहे, स्मॉल बिझनेसेस आहेत, तर त्यांच्यासाठी हे RBIने मॅन्डेटरी केलेलं आहे की तुम्हाला करंट अकाउंट ओपन करावं लागेल. जर तुमचे पॅरेंट्स कोणता तरी बिझनेस करत असेल किंवा काही करत असतील तर त्यांना पण करंट अकाउंट काढावाच लागतो बिझनेससाठी, राईट. नंतर आहे सॅलरी अकाउंट. जे सॅलरीड पर्सन आहेत, जे गव्हर्नमेंट जॉब करतात किंवा प्रायव्हेट जॉब करतात, ज्यांना प्रायव्हेट जॉबमधून सॅलरी भेटते किंवा गव्हर्नमेंट जॉबमधून सॅलरी भेटते, अँड दॅट इज यूज फॉर द सॅलरी अकाउंट. मोस्टली आता सगळे लोक सेव्हिंग अकाउंटच यूज करतात, सॅलरी अकाउंट कोणी काढत नाही. कारण की पण फॅसिलिटी सॅलरी अकाउंटमध्ये भरपूर असते. यूज बाय सॅलरीड पर्सन, कोण यूज करते त्याला? जे सॅलरीज पर्सन आहेत. नंतर ऑफरिंग झिरो बॅलन्सिंग फॅसिलिटी, म्हणजे काही काही बँक अकाउंट असे असतात की त्यांना झिरो बॅलन्स फॅसिलिटी असते, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये 0 रुपये तरी असले ना तरी तुम्हाला त्याच्यावर चार्जेस लागत नाही. तर पहिले काय असायचं, झिरो बॅलन्सीच्या पहिले, आय थिंक एक 10 वर्ष पहिले जेव्हा मी नवीन जॉबला लागलो होतो तेव्हा अकाउंट होता तर तो सेव्हिंग अकाउंटच होता, पण त्याच्यावर चार्जेस लागायचे. मिनिमम बॅलन्स तुम्हाला 5,000 ते 10,000 तिथं ठेवावं लागत होतं. जर ते ठेवलं नाहीत तर बँक जे आहे ते तुम्हाला चार्ज लावायचे, म्हणजे 300-400 रुपये आय थिंक काहीतरी कॉस्ट त्याचा जायचा. पण सध्याच्या याच्यामध्ये जेव्हा तुम्ही अकाउंट काढायला जाल
राईट. बँकेमध्ये जेव्हा तुम्ही अकाउंट काढायला जातात तर तेव्हा तुम्हाला हे नॉलेज पाहिजे की आपल्याला कोणतं अकाउंट काढायचं आहे. डेफिनेटली तुम्ही सेव्हिंग अकाउंटच काढसाल, पण त्याच्या फॅसिलिटीज काय आहे तुम्ही समोरच्याला विचारू शकतात की याच्यामध्ये मला फॅसिलिटी काय भेटणार आहे. कारण की काय होते की जेव्हा आपण बँकेत जातो किंवा बँकेचा एखादा ब्रोकर आपल्याकडे येतो, राईट, तेव्हा तो आपली केवायसी वगैरे सगळं करून आपल्याला बँक अकाउंट ओपन झालेल्या सगळ्या गोष्टी करून देतो. पण तो हा सांगायचा विसरतो, म्हणजे आपणच त्याला विचारत नाही की याच्यात मिनिमम बॅलन्स फॅसिलिटी आहे का, म्हणजे झिरो बॅलन्सिंग फॅसिलिटी आहे का. जर ती फॅसिलिटी नसली तर बेसिकली तुम्हाला, जर तुमच्या अकाउंटमध्ये जर पैसे नसतील किंवा झिरो झाले असतील तर डेफिनेटली बँक तिथे तुम्हाला चार्ज करते फॉर नॉट अवेलेबल ऑफ बॅलन्स इन युअर अकाउंट. राईट, ही गोष्ट समजली. राईट, ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे कारण की रिसेंटली मी जेव्हा माझं जे लोन आहे ते साऊथ इंडियन बँकला ट्रान्सफर केलेलं, तिथेही त्यांनी सेव्हिंग अकाउंट काढलेलं. पण त्यांनी मला सांगितलं नव्हतं की तुम्हाला मिनिमम 10,000 तुमच्या अकाउंटमध्ये ठेवावं लागतील. जेव्हा माझे पैसे ट्रान्झॅक्शन कटत गेलं तेव्हा मी त्यांना बोललो की माझे पैसे का कटतायत. तर त्यांनी बोललं की तुम्हाला मिनिमम 10,000 रुपये तिथे ठेवावे लागतील. अराउंड 300 350 ते चार्ज करत होते. तर तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी तर तुम्हाला तसं बोललो नाही, कारण की मी जेव्हा ब्रोकर माझ्याकडे आला होता तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की मला झिरो बॅलन्सिंग अकाउंट पाहिजे, म्हणजे माझं अकाउंट झिरो जरी असला तरी माझा तो बेनिफिट मला भेटायला पाहिजे. पण त्यांनी ती प्रोसेस केली नाही. त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं, मग त्यांनी मला दुसरे रिझन दिले आणि त्याच्यानंतर मी त्यांना डायरेक्टली सांगितलं की आय विल कंप्लेंट फॉर यू ऑन आरबीआय, म्हणजे आरबीआयला मी तुमची कंप्लेंट करील या बाबतीत. तर त्यांनी सडनली ती ॲक्शन घेतली आणि मला झिरो बॅलन्स अकाउंट ते करून दिलं आणि माझा जो पेमेंट कटलेलं होतं ते पण त्यांनी रिफंड केलं. तर या गोष्टी असतात जेव्हा तुमच्याकडे नॉलेज असते, जेव्हा तुमच्याकडे काही गोष्टी असतात तर डेफिनेटली त्या तुम्हाला हेल्प करतात. राईट. अदरवाईज म्हणजे काही लोकांना नॉलेज नसल्यामुळे ते त्यांचा वेळ तर वाया जातोच, कारण की बँकेमध्ये गेल्यावर तुम्हालाही माहीत आहे की अ, तिथे दिवस दिवस 2 2 3 3 घंटे तुमचे वेस्ट होतात. सो आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे. कोणतेही पेमेंट असेल तर तुम्ही ऑनलाईन बँकिंग थ्रू करू शकता, पण अकाउंट काढताना तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कोणतं अकाउंट काढायचं आहे आणि त्या अकाउंटचे बेनिफिट्स काय आहेत. राईट. सो जे सॅलरी अकाउंट आहे त्याला बेनिफिट्स काय असतात, बेनिफिट लाईक इन्शुरन्स अँड इझी लोन ॲक्सेस. म्हणजे सॅलरी अकाउंट असेल तर डेफिनेटली तुम्हाला इन्शुरन्सचं बेनिफिट भेटते, तिथे इझी लोन ॲक्सेस होते, म्हणजे होम लोन असेल, कार लोन असेल, पर्सनल लोन असेल तर तुम्हाला डेफिनेटली ते लवकरात लवकर भेटते. फ्री बँकिंग सर्व्हिसेस. फ्री बँकिंग सर्व्हिसेस म्हणजे काय की झिरो बॅलन्सिंग अकाउंट भेटते. त्याच्यानंतर तुम्हाला लोन अप्रूव्ह होते, किंवा जसं मी ऑलरेडी सांगितलं की इन्शुरन्स आणि इझी लोन ॲक्सेस असतात. काही क्रेडिट कार्ड ऑफर देतात तुम्हाला सॅलरी अकाउंट असल्यावर. राईट. तर दीज आर द बेनिफिट्स ऑफ सॅलरी अकाउंट. सो आपण 3 टाईप पाहिलेले आहेत: करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट, सॅलरी अकाउंट. राईट. याच्यामध्ये काही डाऊट आहे?